तर उद्याच्या महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरचा मिसिंग लिंक सेवेत येणार आहे। उद्या मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे। डोंगराळ भागातनं बोगदे आणि उड्डाणपुलांच्या सहाय्याने तयार करण्यात आलेला हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकी आविष्कार आहे। या प्रकल्पात 2 बोगदे आणि एका केबल पुलाचा समावेश आहे। या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ 20 ते 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे। सोबतच या प्रकल्पामुळे वाहन चालकांची वाहतूक कोंडीतनंही सुटका होणार आहे। उद्याच आम्ही पुण्याच्या मिसिंग लिंकचं उद्घाटन करणार आहोत। जगातला सगळ्यात वाइडेस्ट टनल आणि लोणावळा लेकच्या खालून 180 मीटर खालून जाणारा टनल आणि जो वायाडक्ट आहे, जी दरी आहे, तो भारतातला सगळ्यात मोठा वायाडक्ट। म्हणजे इंजिनिअरिंग काय म्हणतो मार्वल, काय म्हणतो टेक्नॉलॉजीचा चमत्कार, मिसिंग लिंक। म्हणजे मुंबई पुण्याचा प्रवास 40 मिनिटांनी सोपा होणार आहे। तर हा मिसिंग लिंक प्रकल्प नेमका काय आहे आणि याचे फायदे काय आहेत पाहूया। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर देशातला पहिलाच मिसिंग लिंक आता होणार आहे। एकूण लांबी आहे 13 किलोमीटरची। 2 बोगद्यांपैकी एक बोगदा जगातला सर्वात रुंद बोगदा असेल। बांधकामासाठी ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय, तर गुणवत्तेची चाचणी डेन्मार्कच्या कंपनीकडून करण्यात आली आहे। 1 मे पासून मिसिंग लिंक खुला झाल्यावर एक्सप्रेसवेवरचा हा प्रवास सुसाट होणार आहे। लोणावळा खंडाळा घाटातील अवघड प्रवासाला मिसिंग लिंकचा वेगवान पर्याय आता उपलब्ध होईल। एक्सप्रेसवेवरील अंतर 6 किलोमीटरने कमी होईल। प्रवासाचा वेळ जवळपास 30 मिनिटांनी वाचणार आहे। 8 पदरी नियंत्रित मार्ग असल्याने प्रवास सुसाट होईल।